फ्रीज जवळ काय करतेस तू? मम्मा हे काय ठेवलेलं फ्रीजमध्ये? हे ना चिकन लॉलीपॉप मॅरिनेट करून ठेवले. मम्मा लॉलीपॉप बनवणार आहे. बनव लवकर. ठीक आहे, बनव. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनल क्रेविंग कट्टामध्ये. आज मी तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे हेल्दी असे चिकन लॉलीपॉप. हेल्दी का म्हणून म्हणते मी यांना, कारण की ह्या रेसिपीमध्ये मी कोणत्याही प्रकारचा फूड कलर वापरलेला नाही आहे. त्याऐवजी मी सुंदर लालसर रंग देण्यासाठी नैसर्गिक अशा एका इन्ग्रेडियंटचा वापर केला आहे. तो कोणता? तर त्याच्यासाठी तुम्हाला ही रेसिपी पूर्ण बघावी लागेल. आता इथे मी हे चिकन घेतलेले, त्याचे लॉलीपॉप असे मी बनवून आणलेले. थोडेसे बनवायचे होते, मग ते मी असे थोडेसे त्याची स्किन पाठीमागे करून रेडी केलेले आहे. स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आता आपण मीठ आणि काळं मिरी घालणार आहोत. त्याच्यानंतर व्हिनेगर थोडंसं घातलेलं आहे. व्हिनेगर नसेल तर लिंबाचा रस घातला तरी चालेल. अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे ही. त्याच्यानंतर रेड चिली सॉस आणि सोया सॉस थोडंसं घालणार आहोत. याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक अंडं घालणार आहोत, त्याच्यामुळे त्याला एक चांगला असा क्रंचीपणा येईल लॉलीपॉपना. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण 15 ते 20 मिनटासाठी मॅरिनेट करून म्हणजे फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आता इथे आपण जे फ्रायसाठी आपल्याला बॅटर लावून ते रेडी करत आहोत. त्याच्यासाठी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, मैदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण थोडंसं आता काळं मिरी आणि मीठ घालणार आहोत आणि अद्रक लसूणची जी पेस्ट होती थोडीशी तीही याच्यामध्ये घालणार आहोत. आणि जो मी म्हणत होती जो स्पेशल इन्ग्रेडियंट, तो म्हणजे मी इथे घेतलेला आहे बिटाचा रस. याच्यामध्ये मी नॅचरल असा कलर येण्यासाठी एक बीट घेतलेलं आहे, त्याला चांगलं ग्राइंड करून घेतलेलं आहे मिक्सरला आणि त्याचा रसच इथे वापरलेला आहे. आणि जो सगळं व्यवस्थित चांगला स्क्वीज करून घेतलेला आहे तो रस. आणि जो हा चौथा उरलेला तो दुसऱ्या दिवशी मी चपातीच्या पीठ म्हणजे गोळा मळत चपात्या त्याच्यामध्येही वापरलेला आहे. म्हणजे हा पुरेपूर त्या बिटाचा वापर झालेला आहे. थोडंसं इथे लाल तिखट घातलेलं आहे. आणि आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचा एक चांगला थिक असा बॅटर करून घ्यायचा आहे. बीटामुळे चिकनला आकर्षक रंग मिळतो. शिवाय बीटामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, फायबर, मॅग्नेशियम असतं. त्याच्यामुळे आपल्याला ते डोळ्यांसाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. बीट तसंच आपलं रक्त वाढण्यासाठीही खूप मदत करतो. असे अनेक चांगले फायदे ह्या बीटाचे आहेतच. शिवाय बीट हा नैसर्गिक सोर्स असल्यामुळे तो आपल्यासाठीच आणि त्याचबरोबर आपल्या मुलांसाठी, फॅमिलीसाठीही सुरक्षित आहे. कारण की आर्टिफिशियल कलर हे आपल्या कोणासाठीही चांगले नसतात, म्हणून ते शक्य तेवढे अवॉइड करण्याचा प्रयत्न करा. मी नेहमीच करत असते. बाहेर कसे आपण गेल्यावर ते अवॉइड करू शकत नाही हॉटेलमध्ये किंवा जेव्हा आपण बाहेरचं खातो, पण जेव्हा आपण घरात आपल्या लोकांसाठी काहीतरी बनवतो त्यावेळेस नक्कीच ते अवॉइड केलेले बरे. हेच मला इथे सांगायचं आहे. बघू शकता आपण सगळे असे चांगलं तेल गरम केलेले, त्याच्यानंतर हे एक एक करून सगळे आपण फ्राय करून घेतलेले आहेत. कलर बघा, तुम्ही बघू शकता किती छान वाटतच नाही की याच्यामध्ये आपण कुठला असं म्हणजे नैसर्गिक कलर वापरलेला आहे, बीट वापरलेलं असं वाटत नाही. तर नक्कीच ट्राय करून बघा. हेल्दी आहेत, कारण की त्याच्यामध्ये प्रोटीन प्लस फायबर असं दोन्हीही आपण म्हणजे मिळते आपल्याला आणि मुलांसाठी खूप छान आहेत. तर नक्कीच ट्राय करा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही माझ्या नवनवीन व्हिडिओ अशाच प्रकारे पाहू शकता. चिकन लॉलीपॉप वा मम्मा, झाले खाऊ मी? हां, खा ना. मम्मा खूपच क्रिस्पी झाले आहेत. आवडले? खा मग. टेस्टी झाले. वा मम्मा, खूप टेस्टी झाले. आवडले? खा मग.